श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडून भक्ती भावे करुणी स्वामी निरोपले आम्हासी श्रीगुरु आले गाणगापुरासी गौप्यरूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्रीगुरु कल्पिले पळत ते होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियसी गंगाधर नामयसी वेदरत होता जाना त्याची भार्या प्रतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊन सेवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सेवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे गावणे परिस्थिर राहानी कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी पुत्र शोक वावयासी पातकतये वेळी सांगती विप्रविद्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती तये वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मर्ती जाना अश्ववध गोवध करी वांज होय सदाज्वरी एखादा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाना विप्रमंती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगू एका चित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने पिसाच्य झाला असे गर्भपात करी तो तुझ जाहल्या मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतकरण द्विजचरणी लागली एसी पापिनी दुराचारी बुडाल्या पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्रमंती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी करणे उद्धारगती सोडावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होय तुझ बरवे एक भावे आचारवे कृष्णतिरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियसा पापविनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्रीगुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधीपूर्वक श्रीगुरुचरणी पूजा करावी एकमनी येणे परी भक्तीने मास एक आचारावे स्थान असे श्रीगुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरुनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत त्याचे नामे कर्मे सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल दुनी ब्रह्मसंबंध परी हरेल ऐसे सांगता द्विजवरी एकोणी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परी ऐसा कष्ट करीना आपले देही उपवासादी पूजा पाही मासो व पास एक भावी करीना आपण गुरुसेवा विप्रमंती एक बाळे तू ते द्रव्य तुके न मिळे सेवा करी व मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तांसी निवारिल ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोनी द्विजवचन विप्रवनिता संतोषन गेली त्वरित ठाकून जेथे स्नान श्री गुरुचे स्नान करुणी संगमासी पापविनाशी विधीसी 7 वेळा स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीतसे उपवास येणे परी ती वसतीनी सेवा करीते ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एक अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढो नदी अवधारी वाया करसी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिचाच्या स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आड निगता तव देखिले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देऊनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुससी श्री गुरु तयासी कार्य मारितो श्रीयसी विप्रविनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपार केला द्रव्यासी प्राण तेजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रूचा पक्षपात करसी तुम्ही अतिश्वर तापसी पक्षपात करू नये एकोणी तयाचे वचन श्रीगुरु म्हणते कोपन उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण आम्ही सांगो जे नेरीती जरी एकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिछाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वता जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येतो न राखीन माझ्या भक्तांसी वंशवंशी अभिवृत्तीसी पुनरपी जरी पाहुयेसी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिछाच करी नमन स्वामी देवजे देखील चरण उद्धरावे आम्हासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवसी गती होईल तू ते जाना येणे परी तयासी निरोप देती श्रीयसी जे असेल तुझ पाशी आचारी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्यापुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्रीगुरु ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात श्रीगुरु निरोपे 10 दिवस
केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष झाली ब्राह्मणासी. येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची. म्हणे पारणे करी वो तू आता. पुत्र होतील वय धरता. वाढेल त्यांची संतती बहुता. चिंता न करी हो बाळे. पुढे तया नारीसी पुत्र युग्म शतायुषी. झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी. समारंभानंत अशी चौलकर्म दुजियासी. करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी. चौलकर्म करणे मनी. पुत्राशी झाली वर्ष तिन्ही. अत्य उल्हास मानसी. समारंभ अतिप्रीती करती झाली आयती. पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वाद तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तशनी. शोक करती जनक जननी एका श्रोते एक चित्ते. प्रेत पुत्रावरी लोळे अलिंगोनी परिबळे. वेष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया. माते केवी सोडून या जाशी कठोर मन करुनी. पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निदान. जदी जाहले गर्भधारण तैपासून संतोष. श्रीगुरूंनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार. त्याने मज हर्षपार वरदपिंड म्हणून. दुःख झाले मज बहुत विसरले बाळ्या तुझ देखत. तू तारकामुचा सत्य म्हणून विश्वास केला जाना. ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका. निवारण करती सकळा वाया दुःख तू का करसी. अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर. तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी. येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन. माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती. औदुंबरी वसती त्यांनी दिदले मज सुत. त्यांचे बोल केवी मिथ्या. माते दिदलावर सत्या. त्यासी घडो माझी हत्या. पुत्रासवे देईन प्राण. म्हणून आठवी श्री गुरुसी. देवा माते गांजिलेसी. विश्वास केला मी तुम्हासी. सत्यवाक्य तुमचे म्हणत. आमचे रक्षण पुनच्चरण. फळा आले मज साधन. आता तुझवरी देईल प्राण. काय विश्वास तुझ्या स्थानी. येणे परी अहोरात्री दुःख करीत ते नारी. उदय झाला दिनकरी प्रातःकाळी परियेसा. द्विज ज्ञाते मिळवणी सकळी. येती तये स्त्री जवळी. वाया दुःख सर्व काळी करते मूर्खपणे तू. जे जे समयी होणार गती. ब्रह्मादिकान सुखे ख्याती. चला जाऊ गंगे प्रती. प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी महाआक्रोश करी मनी. आपणासहित घाला वन्नी अथवा नदी प्रेतासी. आपणासहित बाळासी करा अग्निप्रवेशी. एरवीन नेदी प्रेतासी. म्हणून उरी बांधी बाळा. लोक म्हणते तियेसी नव्हती तू श्री कर्कशी. प्रेतासवे प्राण देसी. कवन धर्म सांगा आम्हा. नाही देखिले न ऐको कानी. पुत्रासवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणी. आत्महत्या महादोष. दिवस गेला 2 प्रहर. प्रेतासी करू नेदी संस्कार. अथवा न ये गंगातीर. ग्रामी आकांत वर्तला. इतुकी अवसरी आला एक ब्रह्मचारी. सांगितीसी सविस्तारी. आत्मज्ञान तये वेळी. येती नवे तवसी गुरु. आला नरवेश धारू. नृसिंह सरस्वती अवतारू. भक्तवत्सल परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे. ब्रह्मसंबंध परिहार. प्रेतजननी शोक नाम विशोध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.